जय शिवराय मित्रांनो. हा आता आपला दुसरा भाग आहे, जो आपला मागील व्हिडिओ आला होता. नामदेव शिंदे भाऊंची आपण मुलाखत घेत आहोत, बिट्टलबद्दल जाणून घेत आहोत आणि त्यांचा बिट्टलमधील असलेला अफाट अनुभव आपण पाहत आहोत. एक एक शेळी घेऊन ते आपल्याला बिट्टल समजावून सांगत आहेत. त्याचाच आता पुढचा भाग आपण पाहत आहोत. मागील भागात आपण काही त्यांच्या शेळ्या, त्यांच्या बिट्टलबद्दलचं काय मत आहे, बिट्टल शेळी कशी ओळखावी, बिट्टल शेळीची क्वालिटी कशी ओळखावी, ह्याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. या भागामध्येही आपण काही शेळ्या पाहणार आहोत. तसंच आपले परमेश्वर भाऊ येडगे यांनी नामदेव भाऊंच्याकडून काही शेळ्या विकत घेतलेल्या आहेत. त्यांनी कोणत्या शेळ्या घेतल्या आहेत, त्यांनी काय गुण पाहून त्या शेळ्या घेतलेल्या आहेत हे पाहणार आहोत. तसेच मित्रांनो, यासोबत आपण पंजाबमधील काही जे मोठे मोठे ब्रीडर आहेत, जे बिटलमध्ये काम करतात. आपल्या सर्वांना माहीत आहे, बिटल ही शेळी मूळतः पंजाबमधून आली आहे. तिचं जे मूळ आहे तिथं पंजाबमध्ये जे मोठे मोठे ब्रीडर आहेत, जे बिटलमध्ये काम करतात, त्यांच्याकडे ज्या ब्लड लाईन तयार झालेल्या आहेत. ब्लड लाईन मित्रांनो काय असते हे सुद्धा आपण नामदेव शिंदे भाऊंच्याकडून समजावून घेणार आहोत. आणि त्या ब्लड लाईन कोणत्या आहेत, त्यांचे काय वैशिष्ट्य आहेत हे सुद्धा आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तसेच ते इतके वर्ष जे बिटल क्षेत्रात ट्रेडिंगमध्ये काम करतात, पंजाबहून शेळ्या आणणे आणि इथं आपल्या शेतकरी वर्गाला विकणे, ते काम प्रामाणिकपणे कसं काय करत आहेत, त्याच्यातील वाटचाल कशी आहे हे आपण जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो, ह्या नवीन व्हिडिओची आता आपण सुरुवात करूया आणि बिटल शेळीबद्दल आणखी काही मुद्दे जाणून घ्या नामदेव शिंदे भाऊंच्याकडून. मित्रांनो, आपले परमेश्वर भाऊ येडगे, आपण सर्व त्यांना ओळखतोय. आज त्यांनी नामदेव भाऊंच्या इथून एक खरेदी केलेली आहे, एक बोकड आणि एक शेळी आहे. मग त्यांनी ती शेळी आणि बोकड काय पाहून खरेदी केलं ते त्यांच्याकडून जरा माहिती घ्या. पंजाब मधनं नामदेव मला व्हिडिओ टाकला होता. क्वालिटी एक शेळी नाही बोकड आहे, तुम्ही इच्छुक आहे घ्यायला. नामदेव म्हणलं इच्छुक आहे मी घ्यायला. म्हणलं आपला लॉट पूर्ण विकला होता आणि विकल्यामुळे आपल्याला करमत बी नव्हतं. त्यांनी सांगितलं हाय म्हणजे फक्त म्हणलं व्हिडिओ टाकला. आपलं 5 घेतलं जेवढं घेतलं. मी क्वालिटी बघितली म्हणजे मिलची पहिल्यांदा मी शिंग बघितली, नंतर पंच, झालर आणि स्किन बघितली आणि सेफ्टी. नामदेव सांगितल्याप्रमाणे सेफ्टी बघितली मी. हा, नामदेव म्हणले हाईट थोडी कमी आहे, तुम्हाला काय शंका आहे का? मी म्हणलं असू द्या, काय अडचण नाही. मला काय हाईटचा विषय नाही, फक्त क्वालिटीचा विषय आहे मला. नंतर हा बोकड घेतला आणि नंतर म्हणले दुसरी एक फिमेल, ही फिमेल पण मीच घेतली. म्हणजे पण हे सेम म्हणजे सेम पंच, सिंग, स्किन. हा, आणि नामदेवांनी गायडन्स केल्यापासून मात्र कानाचा फॅट निघून गेला माझ्या डोक्यातून. माझ्या डोक्यात फॅट म्हणजे बाहेरचे जनावर जे बघितले होते ते कानाचा फॅट होता, शेळी मोठी खाजेल असं त्याचं, मग कान डोक्यातून पूर्ण कानामध्ये निघूनच गेलं. बिटलचे खरी वंशाळ हे म्हणजे जे शुद्ध आहेत, कारण हे मिडियम असते त्यांनी सांगितलं मला. आणि आता दुसरं एक मी सांगतो, हा बोकडाबद्दल अजून थोडं सांगतो मी, की आता हे 2 दाते आहे बोकड आणि हे जे हाईट 38 पेक्षा जास्त किंवा 38 धरू आपण, 38 आहे. पण येत्या काळात आता आपण हे बोकड बघून हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. एक लई नाही, मी एक 7 ते 8 महिन्यात हा बोकडाचा परत व्हिडिओ आपण तुमच्या माध्यमातून आपण दाखवूया. कारण की हा बोकड मला खात्री आहे, कारण की ह्या बोकडामध्ये प्युरिटी एवढी भरपूर आहे ना. तर तुम्ही जे रिंकल्स बघू शकता आणि झालर वगैरे बघू शकता, किती झालर आहे. अजून याचं वय एकदम कमी आहे आणि झालर आत्ताच ह्या वयामध्ये झालर अशी झालर आहे, भरपूर झालर आहे. आणि ट्रॅव्हलिंग मध्ये थोडंसं जनावर कुठली तुटतात तिथला व्हिडिओ पण माझ्याकडे आहे. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल म्हणजे बोकडाची क्वालिटीवर. इथं थोडासा दबकून उभा राहिला, कारण की कसं ट्रॅव्हलिंग मध्ये 2-3 दिवसाचा प्रवास असतो, स्ट्रेस असतो. हा, पण आता एक 6 महिन्यात आपण ह्या बोकडाला तुम्हाला मी दाखवतो की एक मला खात्री आहे येत्या काळात हा बोकड चांगल्या प्रकारे ब्रीडिंग करू शकतो आणि नाव करू शकतो. आमचं डेव्हलपमेंट ह्या बोकडाच्या हातात आहे. तर अतिशय चांगल्या क्वालिटीमध्ये माता वगैरे ह्याचा अतिशय चांगला आहे. मला एक बिटल मध्ये उच्च माताचं महत्व काय आहे आणि काय फरक असतो बाकी बिटलपेक्षा? बिटलमध्ये कसं आहे, बिटलमध्ये 2-3 प्रकारचे चेहरे म्हणजे जास्त करून आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणू किंवा पंजाब भारतामध्ये म्हणू. भारतामध्ये कसं आहे, भारतामध्ये रोमन नोजचा प्रकार जास्त आहे. हे जर इथं मी जास्त नाही सांगू शकत, कारण की भारत पाकिस्तान जेव्हा फाळणी झाली ना, त्यावेळेला पाकिस्तानकडे ज्या एनिमल राहिले आणि भारतात एनिमल राहिले, त्यामुळे जमीन आसमानाचा फरक आहे. पाकिस्तानचा जो एरिया आहे तो लिमिटेड असल्यामुळे त्या लोकांनी ब्रीडवरती जास्त काम केलं आणि आपला एरिया जो आहे, कारण की पंजाबमधून बाहेर गुजरातला, राजस्थानला, महाराष्ट्राला प्रत्येक स्टेटमध्ये एनिमल गेले आणि त्या योग्य ब्रीडर नसल्या कारणानं त्याचा चेहऱ्यामध्ये क्वालिटी कमी होत गेली. आणि पाकिस्तानचा एरिया तिथं असतानाच पूर्वी जास्त शेळ्या होत्या, तो एरियाच होता पाकिस्तानचा पंजाब आणि भारताचा पंजाब. त्यामुळे तिकडे एनिमल चांगले गेले आणि त्यांच्याकडून ब्रीडिंग चांगली झाली. आणि आपल्याकडं एरिया जास्त असल्यामुळे बाहेर एनिमल गेले, पण त्यांच्या त्या क्वालिटीचा बोकड नसल्या कारणानं तशी ब्रीड नाही. आता महाराष्ट्रामध्ये पण चांगले एनिमल आहेत, मी पण माझ्या चॅनलवर व्हिडिओ बनलेत, चांगले ब्रीडर अवेलेबल आहेत. तर आता राहिला प्रश्न चेहऱ्याचा, तुम्ही प्रश्न जो विचारला, तर आपल्यामध्ये ह्याला पण थोडासा, मी प्रॉपर उंच माता नाही म्हणत, पण उंच माता ह्याला पण आपण म्हणू शकतो. कारण की तो बोकड दावला तो रोमन थोडासा त्याचा चेहरा वेगळा आणि ह्याचा चेहरा वेगळा आहे. तर त्या दोन्हीमध्ये तुम्ही कंपॅरिझन करू शकता, पण प्रॉपर ह्याला उंच माता मी नाही म्हणणार. प्रॉपर उंच माता जो असतो ना, तो हा जो पंच आहे, ह्याचा नाकाचा चेहरा आहे तो खाली दबलेला असतो
आणि हितो जो असतो ही माथा म्हणून आपण त्याला हे उंच असतं. असा जो पोर्शन असतो तो खालच्या साईडला असतो आणि ही पगडी आणि हे असं खालच्या साईडला शिंग असतात म्हणजे स्किनला चिटकून बॉडीला चिटकून त्याला उंच माथा म्हणू शकतो आपण. ह्या मिक्सअप आहे, हा रोमन नोज पण याला आहे आणि थोडासा माथा पण आहे. या दोन्ही गोष्टी या बोकडामध्ये हे म्हणजे हे पिल्ले देताना दोन्ही गोष्टीची पिल्ले देऊ शकतो. उंच माथा पण देऊ शकतो आणि रोमन नोज मध्ये पण ह्या पिल्ले देऊ शकतो. उद्या परमेश्वर भाऊंच्याकडे हा बोकड गेल्यामुळे चांगली वंशावळ बघू शकते ह्या बोकडापासून तयार होणार. 100% कारण की ह्या शेळीला ह्याचा रिझल्ट अतिशय चांगला येणार आहे. कारण हिच्यात गुणवत्ता आहे, ही जातीवंत आहे, त्याच्या सारखीच हा बोकड पण जातीवंत असल्या कारणानं दोन्ही जर गोष्टी योग्य असतील तर त्या पुढे येणारी पैदाशी 100% चांगली आहे. तुमच्याकडे जर फिमेल साडी असेल आणि ब्रिडर एक नंबर असेल तर काही उपयोग नाही, आणि ब्रिडर जरी चांगला असेल फिमेल चांगली असेल तर त्याचा पण काही उपयोग नाही. दोन्हींचा समतोल असला पाहिजे जेणेकरून ब्रीड येणारी ब्रीड एक नंबर होणार. त्यानंतर मी तुम्हाला ह्या शेळ्या दाखवू म्हणजे कलरच्या नाही का, लोहा कलर ह्याला म्हणून आपण. लोहामध्ये थोडासा व्हाईट कलर आलेला आहे, आपण शेळी तुम्ही पॅच आलेला आहे. आणि ही पण शेळी चांगली आहे, कलर वगैरे बघू शकता, कान लेंथ वगैरे योग्य आहे आणि ही पण दुधाला वगैरे चांगली शेळी, ही पण गाभण शेळी आहे. त्यानंतर मी तुम्हाला दाखवतो काही शेळ्या. ही शेळी काय ह्याला आपण कक्का नागरा कलर म्हणतो आणि ह्या शेळीच्या खाली 2 पाटी आहेत. ही पण शेळी विक्रीसाठी आहे. अतिशय चांगल्या प्रकारे हिने चांगले 2 फिमेल दिलेत आणि कान पण चांगले आहेत, जसं ट्रेन चालू आहे त्या हिशोबानं. दुधाला वगैरे पण ही पण चांगली शेळी मागाशी पण व्हिडिओ मध्ये दावलेली आहे. परत त्याच्यानंतर ही एक शेरा कलरची फिमेल आहे, ती पण मी मागाशी दावलेल्या ब्रिडर करून मोठ्या ब्रिडर करून लोडेड आहे, कालच गावी. त्याच्यानंतर मोठ्या साईज मध्ये ही एक फिमेल आहे, त्याला आपण बदामी कलर म्हणतो. हा कलर जास्त करून ब्लॅक मधून येतो आणि हा बिटल मधला तसं बघायला तर मुख्य कलर नाही बरं का, तसं सांगायला गेलं तर मुख्य कलर म्हणजे हा येत नाही, पण युनिक कलर म्हणून आपण याला. तर हे पण कान तुम्ही बघू शकता कसं आहे, लेंथ वगैरे ऑर्डर वगैरे. ही पण दुधाला मोठ्या साईज मधली फिमेल आहे, एक युनिक कलर आहे ही आपण. त्याच्यानंतर ही एक आहे फिमेल, त्यात जे की माझा फेवरेट कलर आहे डब्बा कलर, म्हणजे वैयक्तिक मला हा कलर आवडतो डब्बा कलर. ह्याला डब्बा कक्का नागराला प्लस व्हाईट आल्यामुळे ह्याला नागरा डब्बा पण म्हणू शकतो. त्याच्यानंतर ह्याला पण आपण कक्का नागरा डब्बा आहे कलर. ही पण छान फिमेल आहे, ही आजच आपल्या त्या मोठ्या ब्रिडरकडनं गावाकडून गेलेली आहे. तिथे व्हिडिओ पण आपल्याकडे आहे. अतिशय चांगले ऑर्डर तुम्ही बघू शकता, ऑर्डर अतिशय दुधाला चांगली शेळी आहे. ऑर्डर तुम्ही मागच्या साईडला तुम्ही जर बघितलं ना, ऑर्डर तुम्ही बघू शकता कसं दुधाला एकदम जबरदस्त शेळी आहे. आता ही आजच आपल्या मोठ्या ब्रिडरकडनं लोडेड झालेले आहे. हे एक आहे फिमेल, ही पण चांगल्या साईज मधली फिमेल आहे. त्याला आपण काला डबा म्हणतो, कारण की डब्बा काला डबा म्हणजे काल्यामध्ये व्हाईट कलर नंतर काला डबा म्हणतो, नागरामध्ये डबा आला तर नागरा डबा म्हणतो. असा कलर युनिक कलर आहे, छान आहे कलर. हा कलर पण जास्त पसंत केला जातो. तुम्हाला अजून एक फिमेल दाखवायचो मी. ही फिमेल आता सेकंडला गाभण आहे, एक 15-20 दिवसाची गाभण आहे. ही नॉट फॉर सेल असेल बरं का, पण ही मी तुम्हाला खास ह्याची क्वालिटी दाखवायसाठी व्हिडिओ म्हणजे हे घेतोय. तर सगळ्यात पहिला ह्याची तुम्ही शेपूट बघा, शेपूट किती स्ट्रेट आहे आणि एकदम सडपात आहे, एकदम उंच शरीर आहे, लांब वगैरे पाय नळे वगैरे एकदम लांब सडक आहेत. ही सगळ्यात मी मगाशी बोलताना राहिलं म्हणून हा फिमेल तुम्हाला दाखवतो. हा जो पोर्शन आहे फिमेल मध्ये पातळ म्हणजे एकदम बारीक असावा आणि लांब असावा. हा जो म्हणजे आपण मान म्हणू शकतो, मानेची जी लांबी आहे इथला जो एरिया असतो लांबी आहे ही एकदम लांब पाहिजे आहे. त्यामुळे जी फिमेलची सुंदरता आहे, जी लेंथ आहे, हिथून दिसून येते. शेळी हिथून किती लांब ह्याला महत्व नाही, हिथून पण लांब असेल म्हणजे ह्याच्यापासून तोंड जेवढं लांब असेल ना, त्यामुळे दिसायला जर उभारली शेळी तर अतिशय सुंदर देखणी शेळी दिसू शकते. तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकता. आणि अशा पद्धतीने जर फिमेल असेल तर अगदी चांगला रिझल्ट तुम्हाला, म्हणजे ब्रिडर वगैरे झाली तर खूप लांब म्हणजे मानेमध्ये वगैरे झाली ना तर अतिशय चांगली दिसायला सुंदर दिसते ती. आता पंजाब मध्ये बरेच नामवंत ब्रिडर आहेत, जसं की बाग मलिक साहेब असतील, बरोबर, आणि तरी असतील बरेच, आपण नावं घेतो ऐकतो त्यांच्याबद्दल. त्यांच्याशी तुमची भेट झाली किंवा आता आपली जावर लाईन आहे जी बाग मलिक साहेबांच्याकडून आली, माझ्याकडे त्याचं बोकडा आपल्या साहेब साहेबांच्याकडे आहे, किंवा आणि सुद्धा तुम्ही बरेच ठिकाणी जावर लाईनची हे किल्ले दिलेले आहेत. मग ते जे नामवंत ब्रिडर आहेत त्यांच्याबद्दल थोडंफार, त्यांच्याकडून आलेल्या लाईन बद्दल थोडंफार काहीतरी. पंजाबमध्ये तशा भरपूर लाईन आहेत बरं का, म्हणजे मी पाहिलेल्या पण त्याच्या मला माहित नाही अशा पण बरेच आहेत त्याच्या मी ऐकले, मी पाहिल्या नाहीत. पण मी जेवढ्या पाहिल्या तेवढे एनिमल मी त्याबद्दल सांगतो तुम्हाला. म्हणजे चांगले जावर लाईन आम्ही जे चाहताय ज्या लाईनचं जावर लाईन, कारण की आम्ही आतापर्यंत मला जो माझा वैयक्तिक आवडता कलर आहे नागरा, कक्का नागरा असो किंवा नागरा जो पाकिस्तानमध्ये जास्त आढळला जातो, तो माझा वैयक्तिक फेवरेट आहे. त्यामुळे मी जास्त आम्ही जनावर आमच्याकडे असलेले जावर लाईनची जनावर जास्त आहेत. त्याच्या व्यतिरिक्त मी माझ्या रील्स मध्ये पण टाकलेलं द बिटल गोडलावर इंस्टाच्या पम्मा पाहिजे ते जनावर पण मी त्यामध्ये काही दाखवले. त्या काळात मी पण त्याचा व्हिडिओ बनणार आहे. तर त्यांची जनावर अप्रतिम आहेत की त्यांनी शेरा कलरवर त्यांच्या पिढ्या कमीत कमी बोकडांच्या म्हटलं तर पिढ्या तुम्ही 4 ते 5 पिढ्या त्यांनी शेरा कलरमध्ये, लाल शेरा कलरमध्ये त्यांनी केलेत. आणि त्यांच्या ज्या पाटी आहेत ते अगदी म्हणजे सगळ्या 37, 38, 40 ह्या हाईटवर आहेतच. त्याबद्दल त्याचबरोबर त्याची गुणवत्ता पण भरपूर आहे त्यांच्याकडे, नुसती हाईट नाही की सर्व गुणधर्म म्हणतो ना आपण, सर्व गुणधर्म त्यामध्ये आहेत. हाईटच्या बरोबर लेंथ आहे, लेंथच्या बरोबर त्याला दूध आहे,
आणि जे पिल्लांचं देण्याचं जे प्रोडक्शनचं जे आहे ते अतिशय योग्य आहे. अगदी चांगलं, म्हणजे त्यांचं नाव खूप मोठं आहे. पंजाबमध्ये असो किंवा महाराष्ट्रातले पण जुने जे शेळी पालक आहेत ते वैयक्तिक त्यांना चांगले ओळखतात. आणि मी ज्या वेळेला पण जाईन त्यांच्याकडून काहीतरी शिकण्याचा मी म्हणजे शिकतो. त्याच्या व्यतिरिक्त पण बरेच आहेत. मग पंजाबमध्ये संगरूरमध्ये मट्टेबाई असतील, आपल्या भागात जे मोठे मोठे शेळी पालक आहेत त्यांनी त्यांच्याकडे एनिमल, मोठे मोठे नामांकित ब्रिडर, मी त्यांचे काही नावं घेणार नाही, पण ते मोठे मोठे एनिमल त्यांच्याकडून घरीतून आले आहेत. ते असे मट्टीबाई संगरूरचे असतील, त्यांचा पुतण्या असेल अकबर वगैरे, किंवा बरेच असे आहेत, न सांगण्यासारखे पण सांगण्यासारखे पण बरेच असे लोक आहेत की त्यांच्याकडे आज पण त्यांनी एक त्यांच्याकडे असेच पेशन्स आहेत की त्यांनी ते पैशाच्या मोहेपोटी जनावर विकली नाहीत. त्यांनी ब्रीड वर काम केलेलं आहे, चांगले ब्रीडर ठेवून चांगले फिमेल त्यांनी न विकता त्याच्यावर काम केलेलं आहे. असे भरपूर लोक आहेत, पण ते सहजासहजी विकत नाहीत जनावर. त्यांच्याकडे भरपूर पेशन्स आहे. महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे काय दुर्दैव आहे की आपण ब्रीडवर न काम करता आपण 2 रुपये आलं का जनावर विकून टाकतो आणि परत काय तर नवीनच्या शोधात जातो. काय आता होईल तसं अजून एक 10 वर्षानंतर क्रॉस बीड सगळ्या व्हायला लागल्यात की कुठल्याही शेळीला कुठल्याही, आणि ते लांब कानामध्ये घुसल्यामुळं बिटलचं सगळं वाटोळ व्हायला लागलंय की बिटलचे असे कान कधीच नव्हते. जसं काय बिटलचं कानाच्या हिशोबाने कधीच विषय येत नव्हता. ते दुर्दैवाने येत्या 2 वर्षामध्ये असं वेळ यायला लागले की कान बघून शेळीची किंमत ठरवली जाते. शेळीची जी गुणवत्ता, ज्यासाठी ती बिटल प्रसिद्ध आहे, ज्यासाठी ती बिटल शेळी बनली आहे म्हणा किंवा काय असो, ती शेळीचं गुणधर्म कुठंच बघितले जात नाहीत. फक्त हाईट आणि कान ह्याच्याबद्दल, दात वगैरे ह्याच्या पलीकडे काही नाही. पण तसं न करता नवीन शेळीपालकांना माझा सल्ला राहील की बाबा अशा लोकांपासून तुम्ही सावध राहा की ते तुम्हाला काहीतरी मोठी स्वप्न दाखवून काहीतरी परत तुम्ही तोंडावर पडणार. अशा नामवंत ब्लड लाईन कडून जनावर, ज्यामध्ये पम्माबाईचं नाव सांगितलं मागाशी, ज्यावर लाईन असो, किंवा मी ज्या लाईनचं का सांगून विकण्यापेक्षा माझं एक वेगळं मत आहे की जनावरांमध्ये ते 5-6 पॉईंट जर असतील, जातीवंत बनतो ना आपण, त्याच्यामध्ये शिंग असो, त्याची लेंथ असो, त्याचा शेपूट असो, दूध असो, सगळ्यात महत्वाचं बॉडी स्ट्रक्चर असो, आणि पिल्लं देण्याची जी प्युरिटी म्हणजे क्षमता आहे चांगली पिल्लं देण्याची, हेल्दी पिल्लं देण्याची, तशी जरी शेळी तुम्ही सिलेक्ट केली तर तुम्ही 100% तुम्हाला ब्लड लाईन, म्हणजे ती चांगल्या ब्लड लाईनची असतेच, पण जरी तुम्हाला माहित नसेल ती कुठल्या ब्लड लाईनची, तर ती तुम्ही सिलेक्ट करून तुम्ही फार्मवर ठेवू शकता की त्यातून तुम्ही म्हणजे एक लाईन म्हणजे काय असतं थोडक्यात सांगायचं म्हणजे, ब्लड लाईन म्हणजे काय, एखादा नामवंत जो बोकड असतो त्याच्यापासून येणार प्रोडक्शन चांगलं होत गेले, त्या बोकडापासून तिची एक लाईन तयार होती की बाबा ह्या शेळीचं पिल्लू असं म्हणून ते नाव चाललंय. पण आजकाल कसं आहे, कलर प्रिंटनुसार सांगतात की आज महाराष्ट्रामध्ये म्हणजे जावरलाईनच्या नावावर कसली पण पिल्लं विकली जाईल, कलर प्रिंट सांगायचं आणि जावरलाईन म्हणून सांगायचं, असं काही नाही की जरी जावरलाईन जरी असली त्यामध्ये कोणते गुणधर्म पाहिजे ना, की त्यामध्ये नुसतंच हाईट असून उपयोग नाही, नुसतंच कानाचा उपयोग नाही, तसं बॉडी स्ट्रक्चर पण पाहिजे, कसं जिंदगी जावरचं आहे आणि त्यांच्या बाग मालिक त्यांच्या घरी जसं त्यांचं प्रोडक्शन आहे की त्यांच्या फिमेलचं हाईट असो, लेंथ असो, त्याच्याबरोबर दूध असो, सर्व पॉईंट्सनी शेळी परफेक्ट आहे ना, असं तर काय असायला पाहिजे, तर तुम्ही घ्या, काय अडचण नाही. आणि लाईन मध्येच काम करा असं माझं सगळ्यांना सल्ला राहील की जेणेकरून नवीन जर असेल तर तुम्ही लाईनवर मध्ये थोडंसं 1-2 एनिमल लाईनचे घ्या, 1-2 नॉर्मल किमतीचे असेल तर, कारण की लाईनचे जनावर स्वस्त मिळत नाही, कोणी स्वस्त देत नाही. आणि जे नॉर्मल असते त्यातून सुरुवात करा आणि चांगला बोकड लाईनचा घ्या, त्याच्यापासून होणारी पैदास तुम्हाला चांगली बेटर होत जाईल. स्टेप बाय स्टेप तुम्ही चांगले ग्रोथ करताल. 100% लाईनवर काम करा, माझा तुम्हाला सल्ला राहील. आणि आता आपला हा जो व्हिडिओ पाहत आहे त्या मित्रांना, मला नक्की त्यांच्या मनात आता एक क्युरियोसिटी किंवा उत्कंठ निर्माण झाली असणार की बाबा पंजाब बद्दल बोलावले, तिथल्या ब्रिडर बद्दल बोलावले, त्यांची जनावर कशी आहेत, काय आहेत. मित्रांनो, जर ती जनावर बघायची असेल तर आपल्या नामदेव भाऊंच्या युट्यूब चॅनल द बिटल गोट लवर, द बिटल गोट लवर चॅनलचं नाव आपलं द बिटल त्याच्यावर बरेच पंजाब मधले उत्तम अशा ब्रिडर लोकांची मुलाखती आहेत, त्यांची जनावर तुम्हाला पाहायला मिळतील. माझ्यामध्ये बाग मलिक साहेबांचे 3 का 4 व्हिडिओ 3 वर्षापाठी मग बनलं, आता अलीकडे रिसेंटली 2-3 बनले व्हिडिओ बनवलेले आहेत. त्यामुळे फार उत्तम जनावर तिथं तुम्हाला पाहायला मिळतील. तुम्हाला जर खरोखर बिटल मध्ये काम करायचं आहे, ह्या ब्रीड मध्ये इंटरेस्ट आहे, तर नक्की दादांच्या चॅनलवर जावा आणि त्या मुलाखती पहा न विसरता. हिंदीमध्ये असतात त्या मुलाखती, पण आपल्याला कळायला काहीच अवघड नाही आहे. आपण आपली उत्कंठा तिथं जाऊन निरसन करून घेऊ शकता किंवा शंकांचं निरसन करून घेऊ शकता. आणि एक सांगायचं राहिलं की आपलं मोटिव्ह आहे की नुसतं शेळी आणून विकणं नाही, त्याच्याबरोबर चांगली ब्रीड आणून विकणं आहे. कारण प्रत्येक मला चांगली शेळी आणली तर त्यामुळे प्रॉफिट मिळणार आहे, कारण मी विदाउट प्रॉफिट काही जनावर सेल करत नसतोय. पण त्याच माझा म्हणजे उद्देश कसा आहे की चांगली एनिमल आणून सेल करण्यात जास्त मजा आहे, कारण की चांगली एनिमल त्यांच्यात गेले त्यांना विक्रीला काय अडचण येणार नाही, जेणेकरून चांगली ब्रीड लोकांपर्यंत पोहोचवायची हे माझा उद्देश आहे. आणि बघूया काय होतं येत्या काळात. जनावर त्याला विकली की त्याचा आपला संबंध आपला असं नाही, कारण की आमचा जो ग्रुप आहे, आम्ही बरेच लोक आमच्या जितके वर्ष जोडले गेलेत ना, सगळ्यांना माहिती आहे की आमचा एक ग्रुप आहे, ज्या माणसांना आम्ही शेळी विकतो ते आमच्या ग्रुपमध्ये येतात. आणि खरेदी विक्री आमचं एक ग्रुप असतो बाबा की आज ह्यांचं विकायचं, समजा मी त्यांना शेळी आता दिलेली आहे शेळी, आता उद्या जरी यांचं पिल्लू समजा मला घ्यायचं नसेल तर मी कोणतं कस्टमर त्यांना जोडून देतो बाबा की असं तसं. आता आपल्याकडून आपण बाहेर राज्यात पण इथून एनिमल विकलेत, सांगण्याचा मला एक आनंद काय होतो की आपण एकेकाळी पंजाबमधून इथं एनिमल आपण आणत होतो, आणि आता इथून आमच्याकडून युपी उत्तर प्रदेशमध्ये गेलेत, बेंगलोरला आम्ही इथून जवळपास 650-700 किलोमीटर, इथून मी हरियाणाला पाठवले. अगदी फतेबाद म्हणून हिसार जवळ फतेबाद तालुका आहे, इथून म्हणजे पंजाब पासून ते अगदी 200 किलोमीटर जवळ आहे, पण आपल्यापासून कमीत कमी 1600 किलोमीटर आहे. तर इथून आपण रेल्वेने त्यांना ते एनिमल 2 दिलेत, कारण की आपल्याकडे जी जनावरांची क्वालिटी होती त्यावेळेला उपलब्ध आणि आता आहे
ते लोकांनी त्यांना ते त्यामधलं नॉलेज असल्यामुळे त्यांनी हिथून ते मी त्यांना म्हटलं की बाबा तिकडूनच घ्या तुम्ही पंजाबमधनं, काय आम्ही तिकडून आणतो सिलेक्ट करून. तर ते म्हटले आम्हाला पण काही लोक चांगली मिळत नाही, फसवेगिरी आमची होती. मग तिथून आम्ही रेल्वेनं त्यांना मुंबईतून असं असं म्हणजे बराच त्यांना त्रास झाला, पण त्यांनी ती दिल्लीला येऊन कलेक्ट केलं ती पिल्लू. त्यांना एकदम म्हणजे रुची होती त्या ब्लड मध्ये, ज्यावर ब्लड लाईनची ती 2 फिमेल होत्या, मी एक मेल आणि एक फिमेल मी त्यांना तिथे दिल्या. म्हणजे जेणेकरून काय जर तुम्ही जर चांगली जातीमध्ये जनावर पाळचाल तर तुम्हाला 700-800 किलोमीटर असो, 1000-2000 किलोमीटर असो, लोक तिथून आपल्या तुमच्या फार्ममध्ये येणार, हिथून घेऊन जाणार. मग चांगले एनिमल त्यासाठी तुमच्या फार्ममध्ये पाहिजेत. मित्रांनो, आज अत्यंत छान असा व्हिडिओ तयार झालेला आहे आपला, तुम्ही पूर्ण पाहिला असणारच आहे. आणि फार अशी उत्तम माहिती आपल्याला बिट्टल बद्दल आणि बिट्टल मध्ये होणाऱ्या ट्रेडिंग बद्दल आणि बिट्टल मधल्या ब्लड लाईन बद्दल अशा बऱ्याच गोष्टींबद्दल आपल्याला एक छान माहिती नामदेव भाऊंच्याकडे मिळालेली आहे. मग आज त्यांचे आता आभार मानायचे आहेत. आभार मानताना ही खास गोष्ट मी त्यांच्यासाठी आणलेली आहे. ही गाईच्या शेणापासून बनवलेली मूर्ती आहे, आपल्या फार्मवर आपणच बनवतो. आणि नामदेव भाऊंचं एक मला त्यांच्याशी बोलताना असं जाणवलं की त्यांना देशी गाईबद्दल किंवा हे जे आपण करतो त्याच्याबद्दल थोडीशी आवड आहे, तेवढा प्रेम आहे देशी गाईबद्दल. त्यामुळे मी आज त्यांना हे त्यांच्यासाठी एक उत्तम गिफ्ट राहील असं मला वाटलं म्हणून मी आणलेलं आहे. तर नामदेव भाऊ, तुमचे खूप खूप आभार आजच्या व्हिडिओ बद्दल. हे सगळ्यात पहिलं आणि मी आमच्याकडून छोटीशी नाही, ह्याबद्दल धन्यवाद बरं का. पण ह्या सगळ्यात पहिलं मी मित्रांनो तुम्हाला सांगेन की मी आवड साहेबांच्या एकदा फार्मवर गेल्यानंतर मला त्यांनी सांगितलं आणि मी पाहिलं ते सगळं. तर अगदी चांगला उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे की गायीच्या शेणापासून, म्हणजे देशी गायीचं संवर्धन म्हणतो आपण त्यांना, की आजकाल देशी गायी कोण पाळणं झाली. प्रत्येकाच्या घरी आज याच्याची जागा म्हणजे देशी गायीची जागा याच्यापणे घेतलेली आहे. आणि लोकांचं जे म्हणजे शरीर आहे ते एकदम ठोसळ होत चाललेलं आहे, त्याचा काय उपयोग नाही. आणि देशी गायीचं दूध, त्याचं गोमूत्र असो, त्याच्या शेणापासून सगळ्या गोष्टींचं, म्हणजे शेण असेल तर शेतीसाठी त्यासारखा फायदा कुठला नाही. दूध असेल तर त्यामध्ये A2 मिल्क आढळलं जातं. त्यामध्ये ते हेल्थसाठी म्हणजे अनेक शास्त्रज्ञांनी सांगितले की हे दूध देशी गायीचं जे दूध आहे A2 मिल्क असल्यामुळं त्याच्या बरेच आजारावर आणि निरोगी माणूस राहू शकतो. आणि गायीच्या शेणापासून हिने असं एक बायो प्रोडक्ट म्हणून आपण त्याला की तयार केलेलं आहे की ह्याचं कौतुक करेल केवढं थोडंच आहे. तर मी सगळ्यांना ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेन की प्रत्येकानं जे शाडूच्या माध्यमातून कलरच्या वगैरे असतात मूर्त्या, ते पाण्यात टाकल्यानंतर ते आपल्या वातावरणासाठी घातक आहे. तर प्रत्येकाने हे मूर्ती घेतल्यानंतर आपण निसर्गाचा जो समतोल आहे राखला जाईल. आणि आज एकदा मी तुमचा आभार मानेन बरं का, मला आवडली मूर्ती. चला तर मित्रांनो, आता आजचा हा व्हिडिओ इथं संपूया. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा, कमेंट करा. आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. ह्या व्हिडिओतून जर तुम्हाला बिट्टलबद्दल काही उपयोगी माहिती मिळाली असेल आणि उद्या जर तुम्हाला बिट्टलमध्ये काम करताना तुमची कुठेही फसवणूक होऊ नये या दृष्टीनं हा व्हिडिओ काही उपयोगी आला असेल तर आम्हाला नक्की कळवा. आणि असेच छान छान व्हिडिओ आपण आपल्यासाठी घेऊन येत आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.